हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर हे बघू शकता, हे माझ्या घरचं तोरण आहे आणि दिवाळीला बांधलेलं हा फुलाचा तोरणा पण मला काढायचं झालं नाही. तर व्हिडिओ करताना मला दिसलं की मी खरंच ते तोरणा काढले नाही. तर माझ्या मेन डोअरला बघू शकता तुम्ही असं मी स्टिकर लावले देवाचं. तर स्टेटसमोरच दरवाजाच्या स्टेटसमोर हे श्री गणेशाची छोटीशी देऊळ केलेलं आहे आमच्या घरात. तर माझं घर सर्वजण विचारत होते कसं आहे, तर त्याच्यासाठी हा ब्लॉग केलेली आहे मी. तर आमचे महाराज झोपले होते, त्यांनी काय अजून उठले नव्हते, म्हणून म्हटले की चला ब्लॉग तर करू आपण. तर बघू शकता माझं घर कसं आहे नक्की सांगा. छोटंसं आहे, पण त्या छोट्या घरात मला खूप सुख आहे. मोठं घर असणं व मोठं सगळं काही असणं हे गरजेचं नसतं संसारासाठी. तर मला या घरात खूप सुख आहे आणि सगळं काही भेटतं. एका स्त्रीला काय पाहिजे ते सगळं काही भेटतं मला इथं. तर हे माझ्या नवऱ्याने या फरशीचा एवढं चौकोन भाग कापून टाकलेला आहे का बरं की इथे बेसिंग बसवायचं होतं. तर बेसिंग काय अजून परत आलंच नाही आहे, कधी येणार काय माहीत आणि मी कधी याच्यात भांडे घासणार काय माहीत. तर बघू शकता हे रंग मारताना सगळं काही रंग लागलेला आहे फरशीवर. हा रंग किती जरी घासलं तर जाणं झालंच. तुमच्यापाशी जरी काय काढण्यासाठी काय जरी वापर करण्यासाठी काय असेल तर नक्की मला DM मध्ये सांगा की हा रंग कशाने जाईल. तर हे आमचं छोटंसं देवघर. तर आम्ही पूजा केले नव्हते, मी पूजा करायचं होतं मला. पूजा करायच्या आधीच व्हिडिओ करत होते मी. तर हे माझ्या मिस्टरांना सापडलं होतं स्वामी महाराजांचं पादुका. तर कशाला टाकायचं म्हणून मी ते तसं देवघरात पूजा करते. तर मागलच्या बाजू बघू शकता की किती गबाळ ठेवले आहे मी देवघरात. काय करायचं आहे, सगळं काही वस्तू देवघरात लागायची वस्तू आहे ते ठेवायचं जर कुठं, म्हणून मी तिथंच ठेवलेली आहे. ते खूप असं मलाच वाटतं की किती घाण वाटतं असं म्हणून, मग काय करणार, देवस्थानच्या सगळ्या वस्तू तिथंच आहेत, मग मी तिथंच ठेवते त्याला. तर बघू शकता माझं घर कसं आहे नक्कीच सांगा मला खूप दिवसापासून सगळ्यांना माझं घर दाखवायचं होतं, पण तो कधी जमलंच नाही. म्हणून म्हटलं की चला आज टाईम पण होता मला, म्हणून ब्लॉग केले मी. तर बघू शकता तुम्ही, मी TV बंद करायचंच आठवण नव्हतं मला, तसंच चालू ठेवले होते. तर बाहेर येऊन तुम्हाला दाखवायचं होतं की हे तोरण तर खूप आवडतं मला आमच्या घरचं. तर मी चेहऱ्यासाठी काय वापर करते हे तुम्हाला सांगायचं होतं मला. तर व्हाईटोनचा हा क्रीम मी वापर करते. कुणाला जरी तोंडावरचे पिंपल्स व तोंडावर असं डाग वीग असेल तर हे वापर करू शकता. माझा चेहरा सेम तसंच होता, म्हणून हे तुम्हाला मी सांगते. खूप भारी रिझल्ट देतं आणि त्याच्यासोबतच हे व्हाईटोनचा पावडर पण यूज करायचं. दोन्ही जरी यूज केले आणि तुम्हाला चांगलं रिझल्ट भेटेल. काय की स्वतः मी यूज करते म्हणून तुम्हाला सांगायले. हे निव्हियाचं बॉडी लोशन पण तुम्ही यूज करत जावा, काही हे पण भारी चांगलं वापर आहे त्याचा. तर बघू शकता. तर हे आमचे मिस्टर झोपले म्हणून तसंच व्हिडिओ करत होते मी. तर माझ्या तोंडावर तर खूप असं काळपट होतं चेहरा. तर मी त्या क्रीम जेव्हापासून मी यूज करत आहे तेव्हापासून मला चांगलंसं रिझल्ट भेटलेला आहे. तुम्ही पण ते क्रीम यूज करा. मला असं वाटतं की तुमचा चेहरा चांगलं व्हावं, कुणाचा जरी प्रॉब्लेम असेल तर. हे बघू शकता, हे पैसे ठेवण्यासाठी गुल्लक करून घेतले होते आमच्या दिरापासून, परंतु आज त्या गुल्लकमध्ये दिवाळीचे दिवे बसले. काय करायचं, तर गुल्लक फोडण्यात आलं तर इकडं तिकडं पडत होतं. मग मी म्हटलं की चला त्याच्यात दिवे ठेवले, त्याला वापर करायचा आहे. थोडंसं मोळे मारून त्याला वापर करायचा आहे आम्हाला. तर मला जायचं होतं स्वामी महाराजांना. आज गुरुवार असल्यामुळे मला लवकरच उठले होते. मग हे बघू शकता तुम्ही. तर व्हिडिओ करताना काय बोलावं हेच मेन कळत नाही की काय सांगा, काय करावं. काय की मी कधी ब्लॉग केलंच नाही आहे, माझं फर्स्ट टाईम आहे ब्लॉग करायचं. जरी काही बोलण्यात जरी प्रॉब्लेम झाला तर प्लीज तुम्ही समजून घेत जा. तर हे माझ्या घरासमोरचं वातावरण बघू शकता सकाळी कसं आहे. माझ्या घरासमोरच मेन रोड आहे, म्हणजे हैदरा रोड आहे. म्हणजे इथं हैदरा व नागनसूर हे सगळं गावाला जायचं रोड आहे ह्या. हे बघू शकता माझ्या घरासमोरचं इतकं भारी वातावरण आहे की मला तर खूप आवडतं. तर मला जायचं होतं स्वामी महाराजांना जायचं आहे, म्हणून घरातल्या कामं उरकत होते मी. गडबड घाई चालली होती, काय की उशीर फार झाला होता मला जाण्यासाठी.
तर म्हटलं की घरातलं तेल संपलं होतं, तेल काढायचं होतं मला. तर तेल काढले, चपात्या करायचे होते, घरातलं सगळं काही काम तसंच राहिलं होतं, देवाला जायचं होतं. तर तसंच माझे लेकरं पण उठले, त्यांनाही अंघोळ वगैरे घालत करत इतका उशीर झाला की काय सांगायचं तुम्हाला. तर सर्व काही करून आम्हाला निघायचं होतं. तर मी सतत जर गुरुवारी जाते देवाला, तर असं नाही की मी एक गुरुवार जाते असं काही नाही. तर इकडं बघू शकता भाजी केली मी, बटाटा आणि फ्लावर दोन्ही मिक्स करून भाजी केलेली आहे. भाजी वगैरे करून पीठ कणिक तिथं बघू शकता मी कणिक पण तयार करून ठेवले होते मी. तशात असं व्हिडिओ करत ते खूप उशीर झालं मला, तसंच व्हिडिओ करायचं, तसंच काम करायचं. आणि आमच्या घरात हे 2 मांजरं कुठून आलेत काय माहीत. मी गावाला गेले होते, गावावरून जाऊन येईपर्यंत हे 2 मांजरं घरात कुठून आलेत काय माहीत. इतकं टेन्शन येतं मला तर काय सांगायचं. आणि माझे लेकरं तर असलेत की मी बाहेर सोडून ये म्हणते तर ते घरात आत घेऊन येतात. आणि माझा तर मुलगा जरा पण सोडून राहत नाही मांजरांना. काय करायचं. हे माझं मांजर बघा कसं बघतं आहे मला की ह्याला पण दाखव म्हणून. तर काय करायचं, तुम्हाला पाहिजे असेल तर हे मांजर खरंच घेऊन जावा. मला तर खूप टेन्शन आलं या मांजरांचं. तर झालं सगळं काही, पोळ्या लाटायला घेतले मी. तर बघू शकता पोळी लाटत आहे. तर जायचं आहे आम्हाला स्वामी महाराजांना. लवकर घरातलं कामं उरकून मला निघायचं होतं. तर सगळं काही करून पूजा केली. बघू शकता तुम्ही घरची पूजा. तर हे मूर्ती कशाच्या आहेत मी सांगते तुम्हाला. तर एक श्री स्वामी समर्थांची मूर्ती आहे, त्याच बाजूला श्री भाग्यवंतीची मूर्ती आहे, आणि त्याच बाजूला श्रीकृष्णांची मूर्ती आहे, आणि त्याच बाजूला श्री महादेवांची मूर्ती आहे. आणि हे कळसतांबे बघू शकता तुम्ही. हे कळसतांबे मी महालक्ष्मीच्या नावावर पूजा करते. तर घरातली पूजा वगैरे करून जायचं होतं मला. बघू शकता तुम्ही माझ्या घरात खूप देवं नाही आहे, थोडंच देव आहेत माझ्यापाशी. तर देव असं खाली ठेवणे असं म्हणतात की वस्त्र टाकून पूजा करावं असं म्हणतात. परंतु मला कधी आठवणच होत नाहीत की खाली वस्त्र टाकून पूजा करावं. करणार आहे मी एका दिवशी, त्याच्या खास देवासाठीच मी वस्त्र शिवून घेणार आहे. तर मला जायचं होतं मुलीला सोडायला. तर तेवढ्या सगळ्या घाई गडबडमध्ये मी सगळं घरातलं सगळं आवरून करून मुलीला सोडायला आले. तर आज सोडायला आले तर एवढं उशीर झालं, बससुद्धा लवकर आली नाही आहे. तर थांबून काय करायचं म्हणून मी असंच व्हिडिओ केले. बस यायलाच तयार नाही, काय करायचं. तर पोरीला सोडून करून मी तयार वगैरे होऊन निघालो, माझा मुलगा आणि मी स्वामी महाराजांना पण आज चालत बोलवलं ते वाटतं असं मला वाटतं, का की आम्हाला ऑटो सापडलं नाही. आम्ही त्याच्याशी माझ्या मुलाशी बोलत करत तसंच चालत स्वामी महाराजांच्या मंदिराला आलो. बघू शकता तुम्ही श्री स्वामी समर्थ मंदिर आहे. हे देवस्थान समाधी मठ असं म्हणतात या देवस्थानला. मी समाधी मठला जाते, काय की समाधी मठमध्येच मला खूप छान वाटतं आणि खूप भारी वाटतं. मला खूप छान वाटतं तिथं. आणि तिथं गेल्यानंतर हे मागलच्या बाजूस पाण्याचा हापसा आहे, आणि इथं आम्ही पाय वगैरे धुवून करून निघालो मध्ये, म्हणजे देवळामध्ये. तर पाय वगैरे धुवून करून निघालो देवस्थानमध्ये. तर हे भागलचं समोरचं मेन डोर आहे, म्हणजे महाद्वार आहे. आणि मध्ये जाताच डाव्या साईडला श्री गणेशाची मूर्ती आहे, आणि त्याच उजव्या साईडला श्री कार्तिक स्वामींची मूर्ती आहे देवळाच्या स्टेटमध्ये जाताना. आणि त्याच्याच मधोमधवर स्टेट श्री चोडप्पा महाराजांचाही मूर्ती आहे समोर, बघू शकता तुम्ही कधी गेल्यानंतर. तर आज मंदिरात एवढी गर्दी होती काय सांगायचं. मला तिथं सेवा पण करायचं होतं, पण यायला आम्हाला एवढं उशीर झालं की मी सेवा पण करू शकले नाही तिथं, काय की आरती झाल्यानंतर सेवा करायला देत नाहीत. तर काय करायचं म्हटलं, बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. तर मला येण्यासाठी 1:30 वाजले होते, सॉरी 1 वाजले होते. 1 वाजता मी मंदिराला गेले, काय की चालत जायला मला खूप उशीर झालं. तर देवस्थानामध्ये गेलो, पाय वगैरे पडलो, इतकं छान वाटलं तिथं काय सांगायचं. आणि माझ्या मुलाला घ्यायचं होतं कॅडबरी, त्याला घेऊन दिले ते मी, पण त्याला 2 कॅडबरी पाहिजे होते. त्यानं रुसला होता, मला बोलत नव्हतं मला त्यांनी. तसंच रुसीफुगी करत मला मागे वळून बघणार करणार त्यांनी. तर निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. तर घर खूप लांब आहे म्हणून मला ऑटोनंच जावं लागलं.
रिक्षा पकडूनच जावं लागलं. मग रिक्षाने गेलो. त्यानं खूप रुसला होता, पण त्याचा काय करायचं म्हणून जाताना मी घरी ताक घेतले. ताक घेतल्यानंतर तर त्याने इतका खुश झाला माझा मुलगा, बघू शकता तुम्ही. ते ताकाचं पाकीट घेऊन घरी पळत पळत निघाला होता की हे सगळं काही मीच पिन असं म्हणत होता मला. तर सगळं काही करून वगैरे निघालो घरी. तर घरी जाताच आज माझा उपवास होता. उपवासासाठी शाबू करायचं होतं मला, बघू शकता तुम्ही. इतकं थकले होते मी तर चालून येऊन चालत जाऊन, म्हटलं तर करण्यात भाग नाही आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, मी जातानाच शाबू भिजवले होते. तर आल्यानंतर शाबू केले मी. शाबू करून खाऊन निवांत बसलो आम्ही दोघंजण. परंतु शाबू काय तेवढं खास झाला नव्हतं, काय माहीत काय कमी पडलं होतं, जरा खास झाला नव्हता शाबू. तर असं सगळं काही तुम्हाला नवीन नवीन काहीतरी व्हिडिओ करून दाखवेन. व माझ्या ब्लॉगमध्ये काय मी बोलण्यात चुकले तर प्लीज मला माफ करा, काय की माझी नवीन ब्लॉग आहे हा. मला काही जास्त कळणार नाही की कसं व्हिडिओ करायचं काय. तर आजच्यासाठी एवढंच. उद्या भेटू नवीन काहीतरी ब्लॉग घेऊन.